मन मंदिरा गजर भक्तीचा. पांडुरंगाचा फोटो सगळ्याच्या घरात आहे, पण पंढरपूरला गेल्यानंतर 4-4 किलोमीटर लाईन मध्ये उभं राहून एकदा पायावर डोकं ठेवलं की महाराज वारी झाली, महाराज वारी झाली. मी म्हटलं एवढं काय आहे? ते म्हणले एवढंच आहे, कल्पनेत जरी असला तरी सगुण दर्शन घेतल्याशिवाय. मग सर्व ठिकाणी जर देव आहे तर प्रतिमा देव कसा नाही? एक मोठी गोष्ट सांगतो. विवेकानंद एका राजाकडे गेले. हे प्रत्यक्ष घडलेलं, मला राजाचं नाव लक्षात नाही, कोटचा तो. गेले आणि तिथे त्यांनी वाद करायला सुरुवात केली. हे काय तुम्ही पूजा ममकन तमकन, हे देवीची पूजा काय? आता तिथं सगुण उपासना जास्तीच. दुर्गा मातेची उपासना, काली मातेची उपासना. त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस काली मातेची पूजा करावी, हेही काली मातेची पूजा करत होते. हे म्हणले काय ती पूजा नमकन तमकन काय? म्हणले सर्व ठिकाणी व्यापक परमात्मा असताना हे काय थोतांड मारता, देव बसवता, आणखीन पूजा करता. आता काय आपण साधी माणसं, ती विवेकानंद होते काय? हो, आम्हाला प्रत्येक गोष्ट बोलताना विचार करावा लागतो. काळ सध्या अवघड आहे. एक शब्द इकडे तिकडे झाला की माणसं टपलेलीच असतात. ते विवेकानंद होते. बरोबर आहे म्हणले राजेसाहेब, तुमचं बरोबर आहे. तिथला शिपाई होता, तिथे त्या राजाचा फोटो असा अडकवला होता. तर तो फोटो काढ रे म्हणले. आता विवेकानंदासारखा माणूस म्हटल्यानंतर नाही म्हणण्याची ताकद नाही. काढ रे आणि थोक म्हणले त्याच्यावर. माझं बोलणं कळलं का? काय म्हणले? थोक म्हणले त्याच्यावर. राजा असा लाल झाला. थोको नको नुसती लात मार म्हणले त्याच्यावर. काय करताय म्हणले. अरे काय करतोयस काय? तू इथे आहे, तुझ्या फोटोचा संबंध काय? तुला तर धक्का लावला नाही ना, तुझ्यावर तरी कोणी थुंकलं नाही ना, तुला तर कोणी लात मारली नाही ना. हे फोटोला आहे, पण म्हणला माझा आहे. म्हटलं मरक्या राजा, तुझ्या जर फोटोची इतकी किंमत तर अनंत कोट ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, ज्या परमात्म्याची शक्ती आहे. एवढे मोठे ज्ञानीन कशाला प्रतिमेचा नाद पाहिजे? कशाला पंढरंगाच्या दर्शनाचा लाभ पाहिजे? इथेच तर कळत नाही. हेच तर भानगड आहे. याचा अर्थ कळला का? कितीही निर्गुणाची प्रतीती असली तरी सगुणाशिवाय तृप्ती नाही. सावळे परब्रह्मावडे आजीवा, मने मन राणीवा घर केले, काय करू गे माये. किती गोडो. काय करू गे माये. काय ग सध्या तू अगदी वेड्याविषयासारखी करतीस? काय झालं तुला? बोलण्यात लक्ष नाही. आम्ही आपलं बोलत असतो, तू अशीच बघत असतीस. काय झालं तुला? काय अभ्यासात लक्ष नाही, काय नाही. मग ती म्हणते सखी आहेस तू माझी, कोणाचा नाद लागला तुला? तसं ज्ञानेश्वर महाराज सुद्धा असेच उदास दिसू लागले. निवृत्तीनाथाने विचारलं काय भानगड आहे माऊली? ते म्हणले काही भानगड नाही, सावळे परब्रह्म आवडे आजीवा. सावळा जो परब्रह्म पांडुरंग आहे त्याचा नाद लागला. अहो असा कसा नाद लागला? एवढे ज्ञानी, मन आवरता येत नाही का? मन आवरता येत नाही का? आवरता आलं असतं ते मन असतं का? जे आवरता येत नाही तेच मन. काय करू गे माये. अगं माय काय करू ग. मी पुष्कळ ठरवते की त्याचं स्मरण करायचं नाही, पण त्याचं विस्मरणच होत नाही. म्हणून स्मरण करण्याचा सुद्धा प्रश्न उद्भवत नाही. मी नेहमी सांगत असतो, इथले माणसं माझं ऐकून मला उत्तर देतात. काय म्हटलं कसं काय? काय आठवण बिठवण आहे का? महाराज अहो तुमचा विसरच नाही तर आठवणीचा प्रश्न कुठून? बरं झालं एवढं जरी कळलं. जिथे श्रद्धा आहे तिथे प्रेम आहे, तिथे स्मरण हा सुद्धा प्रश्न नसतो. विस्मरण असेल तर स्मरण आहे, विस्मरणच नाही तर तिथे स्मरण असण्याचा प्रश्न नाही. प्रत्येक क्षणाक्षणाला हरिविण शून्य शेजारू गे माये. म्हणून लक्षात ठेवा, कसा प्रतिमेत देव नाही. सर्व ठिकाणी जर देव आहे तर प्रतिमेत देव नाही. कसा सांगतोस?
तुकाराम महाराजांनी खडा सवाल विचारला, अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नव्हे. एवढं कळल्यानंतर ठोक म्हणे त्या राजाच्या पाय धरले, म्हणले महाराज चुकलं माझं, मला कळलं नाही, आता निंदा करू नकोस म्हणले प्रतिमेची. अरे प्रतिमा कमी असेल पण त्याच्याकडे बघून देवाची आठवण होते, हे काय कमी आहे? माणसं अशी रस्त्याने जात असतात, देवाची आठवण नसते, पण देऊळ आले की असं करतात नाही का? तसा सर्व ठिकाणी देव आहे ना. जाताना कशाला हात लावून असं करा, गाढवाला असं करा, डुक्कर आला असं करा, घोडागाडी आला असं करा, रिक्षा आला असं करा, बाई आल्या असं करा, जोड्याने हाणील, तिला तत्वज्ञान सांगा असं करा. काय हो काय करताय? अवघे ब्रह्मरूप. ते म्हणले थांब मेला तुला दाखवते, खाडकन मारली. ते म्हणले काय अवघे ब्रह्मरूप. माझं बोलणं कळलं का? सर्व ठिकाणी परमात्मा ही प्रतीती असावी पण दर्शनाकरता मंदिर असावं. सर्व ठिकाणी देवा ही प्रतीती असावी पण सगळ्याला दर्शन गेलं. तुम्ही बघा आता माझा प्रयोग करा ना. तुम्ही उद्या सकाळी काय करा, एक सत्कार्य करा, दगडूशेठ हलवाई गणपती दर्शन घ्या आणि तिथून उडून जे दिसेल ना त्याला असं करा. त्या आळीतली माणसं घरी येतील, अहो तुमच्यानं काय झालं. बरं मला सांगा, सर्व ठिकाणी जर देव आहे तर सर्व ठिकाणी नमस्कार करणं काही चुकलं का? काय चुकलं सांगा ना. सर्व ठिकाणी जर परमात्मा आहे तर सर्व ठिकाणी दर्शन घेणं चुकलं का? नाही चुकलं. सर्व ठिकाणी दर्शन घेऊ नाही, सर्व ठिकाणी आई प्रतीती असावी पण दर्शनाकरता मंदिरात जावं. मग सर्व ठिकाणी देव आहे, मूर्तीमध्ये सुद्धा देव आहेच. म्हणून वाद करू नका आणि कुणाच्या परमार्थाला कमी लेखू नका. हे मी मान्य करीन की मूर्ती एवढा देव नाही पण मूर्तीत देव नाही असं म्हणता येणार. म्हणून महाराज म्हणाले प्रतिमा तो देव कैसा नव्हे. कसं म्हणतोस प्रतिमा देव नाही? अरे निश्चितच आहे. पुढे म्हणतात नाही भावतया सांगावे ते किती. ज्याला भाव नाही त्याला किती सांगावं काही फरक पडत नाही. तो म्हणतो ठॅट ठॅट हे असला पण देव, वी डोंट बिलीव्ह इन गॉड. इंग्लिशमध्ये बोललं म्हणजे काही फरक पडला काय? ब्रिंजॉल म्हणजे वांगच आणि वांग म्हणजे वांगच. काही फरक पडतो काय? एवढा फरक काय? हां परवा आमच्याकडे गंमत चालली होती. मी आता तामिळनाडूतून आलो. ते कोलम वॉटर होतं, चांगला वास येत होता. आता तिकडची मंडळी इंग्रजी बोलला आणि मला म्हणले काय? म्हटलं ओड कोलन. ते म्हणले उच्चार काय? म्हटलं फ्रेंच उच्चार आहे, ओड कोलन. ओडोकोलन घाटी, ओड कोलन. आता ओढ कोलन म्हटलं काय आणि ओढ कोलन नाही, कारण कोलन ओढून घेतलं काय? शेवटी तो वास तो वासच, त्याचा सुवास तो सुवासच, त्याचा आनंद तो आनंदात. त्याच्यात काय फरक पडणार आहे का? पाणी म्हटलं तरी समाधानच, वॉटर म्हटलं तरी समाधानच, नीर म्हटलं तरी समाधानच, जल म्हटलं तरी समाधानच. काहीही नावाने हाक मारा, कारण तत्वता समाधान देणं हेच पाण्याचं लक्षण आहे. तसं नीट लक्षात घ्या. महाराज म्हणाले कशाला वाद घालतो? नाही भावतया सांगावे ती किती. कशाला सांगतोस म्हणले? नादी लागू नकोस. आपुला आल्या मती पाखा, हे पाखांडी आहेत म्हणाले. पाखांड्यांच्या नादी लागू नका. एक मी तुम्हाला सांगतो, आपल्या श्रद्धेबद्दल, आपल्या प्रेमाबद्दल, आपल्या वारीबद्दल कोणाशी कधी चर्चा करू नका. एक सांगतो मी तुम्हाला, तुम्हाला जर शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत पांडुरंगाची भक्ती टिकायची असेल तर कोणाशी चर्चा करू नका. नवरा म्हणला तरी करू नका, बायको म्हणली तरी करू नका. त्यांना सांगावं आमची श्रद्धा आमच्या हृदयात आहे. ती श्रद्धा तुमच्या चर्चेतून आम्हाला तपासून घ्यायची नाही. दृष्टांत सांगू का? साखर गोड आहे, तुमच्या जिभेने चाखू का माझ्या जिभेने चाखू? काय तुम्ही म्हणलं म्हणजे गोड नाही,
तुमच्या जिभेने चाखणार नाही, माझ्या जिभेने चाखल्यानंतर मला गोड लागते, तुम्हाला कसे लागते ते बघा. एक म्हणला गोड लागत नाही, मग मीठ असेल तुझं बघून घे. नाही तर तुला ताप तरी आला असेल तेव्हा गोड आहे ते बघा. जेव्हा ताप येतो की नाही तेव्हा कसं लागतं सगळ्यांना माहिती आहे. मला माहिती आहे, एकदा आमच्या घरामध्ये मला ताप आला, भरपूर ताप आला, तोंड कडू 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 झालं आणि जरा मला ते केशर बिशर घातलेलं दूध आवडतं, मग काढून दिलं. आता आजारी पडले, जरा काहीतरी मनू आजारी. हे सध्याच्या काळात कोणाला माहितीसुद्धा नाही मनू आजारी. कोटचा तो मनू गेला, वैकुंठवासी झाला. पूर्वीच्या काळामध्ये ते मनू आजारी, मग आई जवळ बसते, पिस्ते देते, अमकं देते, ते सगळा जमाना संपला. आला का, मग दिलं मी म्हटलं नंतर काय तुम्हाला कळतंय की नाही किती कसं काय दूध दिलं आहे. आमच्या घरातल्याने चाकलं, नाही म्हणलं चांगलं आहे. म्हटलं चांगलं आहे, मग मला काय झालं. अहो तापाने तुमची जीभ कडू झाली आहे, तसं नको तो ताप तुमच्या अंगात शिरला आणि आमची पंढरीची वारी तुम्हाला जर कडू लागली तर त्याला आम्ही काय करावं. आमचा देव जर तुम्हाला कडू लागला तर काय करावं. आमची सगुण उपासना तुम्हाला जर कडू लागली तर त्याला आम्ही काय करावं. मन मंदिरा गजर भक्तीचा.